मोराजकरांना असं वाटतंय या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे. तुझा आता त्या आर्यनवर डोळा नाहीये ना? ज्या व्यक्तीवर तुमचा संशय आहे त्या व्यक्तीकडून मागच्या काही दिवसात संशय घेण्याजोग्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मी हे आणायला गेले होते. चॉकलेट माझ्यासाठी आहे? तुझ्यासाठी नाही आहे, आईसाठी आणलंय. आज वाढदिवस आहे ना तिचा. तेव्हा जर एक कृती केली असतीत ना तर आता असे शब्द शोधावे लागले नसते. बाहेर मोराजकर साहेब आलेत. हॅपी बर्थडे आई. रडू नका ग पोरी, रडू नका. हे दुःख काय असते ना ते ठाऊक आहे मला. या दुःखामधनं मी पण गेलेलो आहे. तुला सांगतो, आज माझ्यामध्ये जो काही कडवटपणा आलाय की नाही तो ही सगळी दुःख पचवल्याचा परिणाम आहे. काहीतरी थोरा मोठ्याने म्हणून ठेवलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. काका, आईची खूप आठवण येते रे. असं वाटतं एकदा तिने माझ्या समोर यावं, फक्त एकदा. माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते सगळं विसरून मला तिच्या खुशीत जायचंय. आणि ये ना ग. मला खूप गरज आहे तुझी. नर्मदा बहिणीने पुन्हा यावं असं मला पण वाटतंय ग. खरं सांगतो, माझी आई गेली की नाही तेव्हा पण मला एवढं दुःख झालं नव्हतं. एवढं दुःख मला नर्मदा बहिणी गेल्यावर झालं. पोरकं झाल्यासारखं वाटलं. या हो नर्मदा बहिणी, पुन्हा या. हो, अमृताला तुमची गरज आहे. नाही येणार. काय नाही अमृता, काय झालं ना तरी आता आपणच आपल्या मनाची समजूत काढायला पाहिजे. गेलेला माणूस पुन्हा येत नाही ग पोरी. आणि समजा नर्मदाबाईंनी पुन्हा आल्या तर कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? काय सांगू त्यांना? तुमच्या मुलीला त्या राक्षसाच्या तावडीतनं मी सोडवू शकलो नाही. असं का बोलतोयस काका? उलट तू जे काही केलंस ना त्यासाठी ते आशीर्वादच देत असेल तुला. काका रे, माझ्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलायस. तुझ्यामुळेच मी या घरात जिवंत परत आले. काही न केल्याचं बोझ त्यांना लागायला हवं जे घरात बसून नुसत्या तत्वांच्या गप्पा करत होते. पण ह्या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी आधी बोलली आहे. नाही, मला त्या दिवशीचा जो घटनाक्रम आहे त्याच्याबद्दल मला नाही विचारायचं. काय ते सगळं ऑलमोस्ट क्लिअर आहे. मला तुम्हाला विचारायचं ते वेगळंच. ते म्हणजे तुम्ही, वामनराव आणि परशू शेठ ज्यावेळेला तुम्ही गाडीत बसला. परशू दादांबद्दल बोलायचं असेल तर इकडं नको. घरात कोणाला आवडत नाही.
नाही, मला फक्त एवढंच सांगा, परशू शेठ जेव्हा पाठीमागे गाडीत बसले तेव्हा त्यांच्याकडे पिस्तूल होतं का? मला नाही आठवते. म्हणजे तेव्हा मी इतक्या वेगळ्या विचारांमध्ये होते की नाही, मला नाही आठवते. ठीक आहे, ठीक आहे. मग सुमित्राबाईंबद्दल मी तुम्हाला काही विचारलं तर चालेल ना? हो, विचारा ना. हां. पण त्याआधी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. आपल्या केसच्या संदर्भातली? ते मला नाही माहिती, पण 4-5 दिवसांपूर्वी रमावतीहून मला पुजारी काकांचा फोन आला होता. पुजारी काका? सुमिताईचे बाबा. आय सी. ते वनिताबाईंबद्दल बोलत असताना अचानक फोन बंद झाला. कशी तुझ्या समजाव सांग, कशी तुझ्या समजाव आज नर्मदेच्या फोटोला तू हार घातलास? त्या होत्या तेव्हाही त्यांना सगळ्यात आधी भेटणारी मीच असायचे. आठवणीने हार घातलास हे सगळ्यांच्यासाठी खूप आहे. आता काही काम होतं? हो, जानकीला नर्मदेच्या नावाने गणेश मंदिराला थोडे पैसे द्यायचे, जीर्णोद्धारासाठी किंवा आणखी काहीतरी कामासाठी. वा, हे असं काहीतरी जानकीलाच सुचू शकतं, काहीतरी वेगळं. नाही तर काय होतं, इतर लोक बसतात हार फुलं नैवेद्य यातच अडकून. आईला मी तुला सांगायला आले की जानकी येईल तेव्हा ती मागेल त्या रकमेचा चेक तिला दे, आणि कॅश मागितली तर कॅश दे. नाही कॅश नको, कारण आजकाल कोणाचाच भरोसा नसतो ना. जिथे 10 कोटी गहाळ होतात तिथे लहान सहान रकमेचं काय. तुझा रोग कोणावर आहे ते कळतंय मला. समज दिली असती तुला, पण आजचा दिवस वेगळा आहे म्हणून. जानकी येईल तेव्हा तिला पैसे दे. पाहिलं, या घरात आता माझी लायकी काय राहिली आहे तर कॅशियर. प्रत्येकाने येऊन आकडा सांगायचा आणि मी त्यांना तेवढी रक्कम द्यायची, बँकेतल्या एखाद्या कारकुनासारखी. जानकी उधळपट्टी करायला पैसे नाही मागत आहे तुझ्याकडे. 10 कोटी जेव्हा मागितले होते ना, तेव्हाही उधळपट्टी करायला मागितले नव्हते. तेव्हा मी होतो तिच्या बरोबर. तुमच्या डोळ्यात धूळ फेकायला लागतोय कितीसा वेळ. आणि तिला जो काही दानधर्म करायचा आहे ना, तो शो आहे, शो. खरी राजकारणी तुमची जानकी आहे, तुमची लाडकी जानकी. त्यामुळे तिलाही एखादा गॉगल द्या ना, डोळ्यातले खोटे हावभाव लपवायला. पुढच्या वेळेला लक्षात ठेवीन मी सुद्धा. या गोष्टी तुम्ही मला अगोदर का नाही सांगितल्यात? काय, तपासाच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तेव्हा घरामध्ये इतक्या अडचणी होत्या की मी काय आणि कोणाला सांगणार. वनिताबाई जिवंत आहेत असं पुजारी काका म्हणत होते. हो, तेच सांगायला तर त्यांचा फोन आला होता, पण बोलता बोलता मध्येच बंद झाला. पुजारी काकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाच्या गोष्टी त्यांच्या एका उत्तरामुळे उलगडतील.
तुम्ही पत्ता द्या मला त्यांचा. रमावतीला कोणालाही विचारलं तरी त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडतील. ठीक आहे. फोन आला त्यावेळेला परशू शेठ कुठे होते? रमावतीला. रमावतीला? हां. त्यानंतर परशू शेठ पुजारी काकांबद्दल काही बोलले? हो, परशुदादांनी सांगितलं की की पुजारी काका तीर्थयात्रेला गेलेत म्हणून. तीर्थयात्रेला? कदाचित आपल्याला खूप उशीर झालाय. उशीर झालाय म्हणजे? म्हणजे तसं आपण तपास कामाच्या अगदी जवळ जाऊन पोचलोय, पण बहुधा यात पण आपली जवळची माणसं गमावून बसलोय. आईली ताई, ते माहिती आहे मला. नर्मदा वहिनींसाठी दानधर्म करायचाच आहे तर मला सरळ सरळ येऊन सांगायचं ना. आत्याबाईंकडे वशीला कशाला लावायचा? माझ्याकडे यायची भीती वाटते का तुला? मी तुमच्याशी वाद घालायला आले नाहीये. मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही. समजा मी तुला पैसे दिले नाही तर काय करशील? जानकी, तुझे सगळे खेळ मला चांगलेच कळतात. चांगुलपणाचा इतका आव आणायचा की समोरचा वेड्यात निघाला पाहिजे, हो ना? तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही? अगं, मी जर का तुला पैसे दिले नाहीत तर सगळीकडे बोंब मारायला तू मोकळी ना. नर्मदा वहिनींसाठी सुद्धा ह्यांच्या हातातून पैसे सुटत नाही, हो की नाही? जानकी, मी तुला चांगलीच ओळखते, कळलं ना? आईला ताई, मी असला काहीही विचार करत नाही. कारण असला विचार करण्यासाठी जी बुद्धी लागते ना, तीच माझ्याकडे नाही. मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही? नाही मिळणार. नाही मिळणार. कारण खरं सांगायचं तर पैसे सांभाळण्याची तुझी लायकीच नाहीये. पैसे हाताळण्यासाठी सुद्धा सवय असावी लागते. उठसूट कोणत्याही भिकाऱ्याकडे पैसे देऊन नाही चालत. त्यामुळे नर्मदा वहिनींच्या नावाने जे काही दानधर्म करायचे आहेत ना, ते मी करेन. कारण हा अधिकार घरातल्या कर्त्या स्त्रीचा असतो, कळलं? दानधर्म कोण करतंय हे महत्वाचं नाहीये. तो नर्मदाताईंच्या नावाने होतोय हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मग मी पुजारी काकांना सांगते की आम्ही येतोय म्हणून. आम्ही येतोय म्हणजे? माझ्याबरोबर आणखीन कोण येतंय? मी म्हणजे मी देवळापर्यंत आलेला सुद्धा तुम्हाला चालणार नाहीये का? मी कोण तुला अडवणारी? तुला यायचंय तिथे येऊ शकतेस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मंदिरासाठी दिला जाणारा चेक हा माझ्या नावाने दिला जाणार आहे, कळलं? नमस्कार मिसेस किल्लेदार. काय मग कधी भेटायचं आपण? मी तुम्हाला भेटायला खूप आतुर झालोय. तासाभरात भेटूया? मला आज भेटता येणार नाही. आज नर्मदाताईंची जयंती आहे, त्यासाठी मी देवळात चालली आहे. आपण नंतर कधीतरी भेटू. वाकनीस, या घरात काय चाललंय याचा तुम्हाला पत्ताच नसतो का? सगळं माहिती असूनही मला सांगत नाही.
आत्याबाई, तुम्ही कुठल्या संदर्भात बोलताय मला काही माहिती नाही आहे. आणि जरी माहिती असतं तरी मी साहेबांशिवाय इतर कोणाशी बोलू शकलो नसतो. का तशी ताकीद मिळाली आहे तुम्हाला? नाही, ताकीद नाही आहे, पण आता मी विषयाची परीक्षा पुन्हा घेऊ शकत नाही. बाकी काय नाही हो. ते मोरासकर इथे काय येतात? आत्याबाई, अमृताताई जरी सुखरूप घरी आल्या असल्या तरी त्या केसमधले काही धागेदोरे मागे उरलेले आहेत. आणि तो किडनॅपर तर आता मेला आहे, पण हे षडयंत्र ज्याने कोणी रचलंय तो सूत्रधार अजूनही जिवंत आहे. मग त्या पोलिसांना म्हणावं जे काय करायचं ते बाहेरच्या बाहेर करा ना. आत्याबाई, तसं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण तो सूत्रधार पकडणं पोलिसांच्या दृष्टीने जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आणि अजूनही त्या 10 कोटीचा तपास लागलेला नाहीये. जे काय करायचंय ते करा म्हणावं, पण आमच्या घरातल्या माणसांची का चौकशी करतायत? आत्याबाई, कारण या सगळ्या प्रकरणाला आपल्या घरातूनच सुरुवात झाली. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे या गुन्हेगारांपैकी आता कोणीही जिवंत राहिलेलं नाहीये. त्यामुळे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जी लोक तिथे होती त्या सगळ्यांची चौकशी होणारच. तुम्हाला वाटतं याच्यातून काही निष्पन्न होईल? खरं सांगायचं तर मला नाही वाटत काही निष्पन्न होईल. मग थांबवा ना म्हणावं हे सगळं, निदान या घरापुरतं तरी. माफ करा आत्याबाई, तसं नाही करता येणार, कारण स्वतः साहेबांनी मोरजकरांना तशी ऑर्डर दिली आहे. हाय मिस्टर बॉडीगार्ड. जोरदार अभ्यास सुरू आहे वाटतं. अरे एवढा अभ्यास नसतो करायचा, थोडी मजा केली ना तरी चालते. मी जरा जास्तच डिस्टर्ब करतोय का? सॉरी. हसतोस काय? अरे सॉरी म्हटलं मी तुला, जोक नाही सांगितला. तू जोक नाही सांगितलास, पण मी इथं जोक केला. काय? मी काही अभ्यास नाही करत आहे, गोष्टींचं पुस्तक वाचतोय. वारे पठ्या, आणि मी समजतोय की तू अभ्यास करतोस आणि मी तुला डिस्टर्ब केलं. हा हे हसतोस काय रे? हा, अभ्यास नाहीये तुला? गोष्टीचं पुस्तक काय वाचतोयस? बरं मला सांग, ताई कुठे आहे? कोण? अमृताताई येते. आणि दुसरी? दुसरी म्हणजे जानकी ताई इथं शेजारच्या गणपतीच्या मंदिरात गेली. येईल. आर्यन, अमृता, हे घे प्रसाद. प्रसाद? हो, आज मी देवळात गेलो होतो. अगं सकाळी मी फोन केला होता ना जानकीला, म्हणजे तुला भेटायला येऊ शकतो का नाही ते विचारायला. तेव्हा तिने सांगितलं नर्मदा काकूची जयंती आहे ना आज, म्हणूनच देवळात गेलो होतो. त्याचाच प्रसाद आहे. काय झालं? अशी हसतेस काय तू? मगाशी हा पण असाच हसत होता. मला ना इकडे जोकर झाल्यासारखं वाटतंय अमृता. सॉरी अरे, पण काय ना, मी इमॅजिनच नाही करू शकत की तू देवळात गेला होतास. म्हणजे आर्यन असा पूर्ण भक्तिभावाने देवळात गेलाय. आज तक मैंने आपसे कुछ नहीं मांगा है. आज खुश तो बहुत होंगे तुम. अमृता हे बघ, असं काही झालेलं नाही. मी तिकडे गेलो सरळ. सॉरी. अमृताचा हसण्याचा आवाज आला तेव्हाच ओळखलं मी, आर्यन आलेला दिसतोय. प्रसाद आणलाय मी. हा, सकाळी मला कळलं की आज अमृताच्या आईची जयंती आहे, म्हणून मग देवळात गेलो होतो. त्याचाच प्रसाद. बस हा, मी कॉफी पाठवते.
चल ना आत बसूया. नाही अमृता, मी ना आजीला सांगू नाही शकलो. मला आता कॉफी वगैरे काही नको. मी निघतो. मी ना नुसतं प्रसाद द्यायला आलो होतो आत्ता. अरे आलास काय, चाललायस काय? थांब ना थोडा वेळ. हे बघ, हवं तर मी उद्या परत येतो ना. आपण आरामात गप्पा मारूया. पण आत्ता मी खूप घाईत आहे अगं. हां प्लीज. युअर विश. थँक्स मिस्टर बॉडीगार्ड. चालू दे हा अभ्यास. बाय बाय. बाय.